खेळपट्टीवर गोर आणि विजय ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. गोलंदाजीमध्ये कोण येते प्रथम षटक घेऊन बघूया. सुभाष, योगेश की सचिन. मागच्या सामन्यात योगेश आणि सचिन यांची ही गोलंदाजी खूप बहरली होती. कमबॅक करून दिलं होतं योगेशने आणि त्यानंतर सचिनने शेवटचं षटक अप्रतिम टाकलं होतं. नंदकिशोर खारभाऊ बी संघाची 2 षटकामध्ये 30 धावसंख्या असताना मात्र 4 षटकामध्ये फक्त 39 धावांवर रोखलं होतं सुशीलन भादवड संघाने. आणि जयदुर्गा सुरे बी संघाने विलासमती राणाल संघाला पराभूत केलं होतं. पहिलं षटक हे 45 साठी आरक्षित ठेवलेलं आहे. पंडित गोलंदाजीसाठी येत आहेत. क्षेत्ररक्षण पहिल्या षटकामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन नसेल कारण 3 षटकांचा सामना असेल. सामन्याला सुरुवात होत आहे. जोशीलन भादवाड वर्सेस जयदुर्गा सुरे बी. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला आहे. डीप कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाही. मिड विकेट डीप स्क्वेअर लेग त्यानंतर शॉर्ट फाईन लेग. सुभाष ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेले आहे. सिंगल्सने आपलं खातं खोलतोय बॅट्समन विजय आणि सिंगल्सने धावसंख्येचा सरगणेश होतोय जयदुर्गा सुरे बी संघाच्या. यानंतर गावदेवी केवणी दिवे आणि चौथा हिरवा मानकोली ए या 2 संघामध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये यायचे. पंडित वन्स अगेन्स्ट राईट आर्म ओव्हर द विकेट. पण जर बेल्स राहत नसतील तर बेल्स काढू शकता तुम्ही. हवेचा रोख आहे आज. हवा ही खूप जोराने वाहत आहे मैदानावर. या हवेचा फायदाही बऱ्याच फलंदाजांना मिळाला आहे फलंदाजी करताना. पहिला चेंडू खेळण्यासाठी गोवर सज्ज होते. या अगोदर विजयने आपलं खातं खोललेलं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंडित पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू तितकाही शॉट नव्हता. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर उचलला होता. फलंदाजाला वाटलं होतं की मी आडव्या बॅटने खेळेन मात्र मनसुबे उधळून लावले पंडितने. सुरुवात तर गोलंदाजीसाठी चांगली केलेली आहे पंडितने. मागच्या सामन्यामध्ये महागडा ठरला होता इथे मात्र ती चूक करत नाहीये. फुलटॉस आहे. प्ले केलेला आहे. 1 बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. सहज बॅटवर घेतला होता. भिरकावून दिला होता डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. या चौकाराने 5 अशी धावसंख्या जयदुर्गा सुरे बी संघाची झालेली आहे. आपण पाहतायत गावदेव चौटे आणि 40+ आयोजित स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक डुंगे 2022 या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. थिंक एज लागली होती. लीडिंग एज घेतली होती. यष्टीरक्षकाला बीट करून शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर अगदी साईड स्क्रीनला टच होतोय. चौकार.
जयदुर्गा सुरे बी संघासाठी. क्रिकेटमध्ये तुमचं लक हे तितकंच महत्त्वाचं असतं. कितीही टॅलेंट असो तुमच्यामध्ये, कितीही खेळ असो, लक फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असतो. इथं नशिबाची साथ मिळालेले बॅट्समन गोवर यास चौकारांनी धावसंख्या 9 वर पोहोचलेले. वन्स अगेन्स्ट पंडित राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लिक करण्याचा इथे इरादा होता, मात्र मनसुबे उद्ध्वस्त केलेले आहेत. सरळ चेंडू यष्ट्यांवर आदळतोय. अराउंड द लेग त्रिफलाचित. पंडितच्या मार्फत आपण बघितला, अतिशय वेगवान असा हा चेंडू अगदी स्टंपवर आदळला होता. अराउंड द लेग त्रिफलाचित होऊन परतलेले आहेत बॅट्समन गोवर. वैयक्तिक 9 धावा केल्या, 8 धावा केल्या गोवरने 2 चौकारांच्या मदतीने. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या समाधानकारक आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावर लागलेले आहेत जयदुर्गा सुरे बी संघाच्या. महत्वाचा फलंदाज गोविंद खेळपट्टीवर आहे. पंडितच्या शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे सामना करतो पाहायचंय. हवेकडून पंडित चेंडू हवेते. मिस टाइम फटका होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत का. फेक चांगली होती. रनिंग बिटवीन द विकेट ही तितकीच चांगली होती आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, एक बाद 11 धावा जयदुर्गा सुरे बी संघाच्या झालेल्या आहेत. अजून उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा करतील जयदुर्गा सुरे बी संघ. कारण फलंदाजीचा जर विचार केला तर चांगली फलंदाजी आहे जयदुर्गा सुरे बी संघाकडे, तितकीच चांगली गोलंदाजी आहे. कुठे ना कुठे बहरामध्ये आलेली आहे फलंदाजी गोलंदाजी जयदुर्गा सुरे बी संघाची. मात्र जोशीलियन भादवड संघालाही कमी लेखून चालणार नाही. मागच्या सामन्यामध्ये त्यांची फलंदाजी गोलंदाजी ही प्रभावी ठरली होती. सन्मान्य उपाध्यक्ष मनोहरजी जोशी यांचा हा संघ आणि या संघाच्या पाठीमागे नेहमीच मुसाभाई हे म्हणजे गुळवी अगदी खंदे समर्थक नव्हे तर प्रत्येक खेळाडूच्या खांद्याला खांदा लावून असतात. दुसऱ्या षटकासाठी सुभाषला पाचारण केलेलं आहे आणि हे महत्त्वाचं आहे. कारण बघा पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर कुठे ना कुठे दुसऱ्या षटकामध्ये ब्रेक लावण्याचा प्रयत्न असेल सुभाषकडून. मात्र मागच्या सामन्यामध्ये योगेश नाना आणि सचिन यांनी चांगली गोलंदाजी केली होती. कुठेतरी प्लॅनिंग वेगळी पाहायला मिळते इथे कॅप्टनची. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, टाइमपास करू नका प्लीज. बॅट्समन आपण तयार व्हा. खरं तर हे सांगायला लागू नये, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. आज अंतिम सामना आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये खेळायचा आहे. सुभाष राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा इरादा. चेंडू हवेत. सुरेख झेल, अतिशय सुरेख, वेल जज कॅच म्हणू शकतो आपण या कॅचला. लॉंगॉन सीमारेषेवरून जवळजवळ काऊ कॉर्नर मध्ये आला होता क्षेत्ररक्षक.
5 चेंडू या षटकातील 5 चेंडूवर बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेट ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू पंच केलेला आहे. फ्लॅशी स्क्वेअर कट. गावदेवी केवनी दिवे संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपली टॉस होणार आहे. सुभाष वन्स अगेन्स्ट. समोर चेंडू ठेवला होता आणि असे चेंडू कोविंद सारखा फलंदाज सोडत नसतो. या 4 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकली. 19 2 बाद 19 धावसंख्या जयदुर्गा सुरई बी संघाची झालेली. हाफ ट्रॅकर उडवलेला आहे. चेंडू हवेत. आता मात्र थकान जाणवेल दोन्ही फलंदाजांच्या शरीरावर, कारण 2 वेळा 3 धावा पूर्ण करणे ही सोपी गोष्ट नसते. धावांवर मजल मारली तर एक चांगली टोटल होऊ शकते, कारण गोलंदाजी आपण बघितली मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 41 धावा धावफलकावर लागल्या होत्या. 42 धावा करू दिल्या नव्हत्या. 44 धावा करू दिल्या नव्हत्या विलासमती राहणार संघाला. भूषण शेवटचं षटक कोण घेऊन येतोय? नवीन फलंदाज खेळपट्टीवर राकेश जातोय. खूप विचार विमर्श केला जातोय तिथे, मात्र टाइमपास करू नका प्लीज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजीला सुरुवात करा. यानंतर अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. सुभाष याच्या या षटकामध्ये बघितलं आपण 11 धावा आल्या. सुभाष पहिल्या चेंडूवर विकेट घेण्यास यशस्वी ठरला होता. त्यानंतर मात्र 2 वेळा त्याच्या गोलंदाजीवर 3 धावा आल्या आणि या 11 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक सचिनकडे सोपवलेलं आहे.
स्लॉक षटक आहे, महत्वाचं षटक आहे आणि ते सचिनकडे सोपवलेलं आहे कर्णधाराने. राकेश एक महत्वाचा फलंदाज जयदुर्गा सुरे बी संघाचा खेळपट्टीवर आहे. हायवे एंडकडून गोलंदाजी करेल सचिन. बॅकफुटला गेला फलंदाज. थर्ड मॅन सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता ड्रीपचा क्षेत्ररक्षक येऊन तिथे चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि आपल्या संघासाठी काही महत्वाच्या धावा वाचवतोय. 2 धावाने धावसंख्या 24 वर पोहोचलेली आहे. शेवटचं षटक आहे, अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूवर किती धावा येतील जयदुर्गा सुरे बी संघाचे हे फलंदाज त्याचं उत्तर देतील. पहिल्या दिवसात न्यू तुफान पिंपलास संघ अंतिम 3 मध्ये पोहोचलेला आहे. दुसऱ्या दिवसामध्ये जय बजरंग कारिवली संघ अंतिम 3 मध्ये सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. इथे मात्र बॅटल सुपर 3 साठी. इनर एज फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, फाईन लेगला मनोहर जोशी आय थिंक आहे तिथे. चांगले क्षेत्ररक्षण होते मनोहर जोशी यांच्याकडून. यस केनी साहेब. टॉप एज लागलेली आहे, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षकापासून मात्र नक्कीच दूर राहील चेंडू. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 27-27. सचिन वेगवान गोलंदाज आहे. सचिनच्या आतापर्यंतच्या 3 चेंडूवर 5 धावा हे पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते. दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार आला होता. षटकार पाहायला मिळालेला नाहीये फलंदाजांकडून. चांगला चेंडू, अगदी ब्लॉक होल्डमध्ये चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित सेट करता आलं नव्हतं फलंदाजाला. 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. 28 धावा धावफल करू लागलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सचिन गोलंदाजी करतोय. फुलटॉस आहे इथे. यष्टी रक्षकाला बीट केलेला आहे. मात्र काय जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आपल्याला मनोहर जोशी यांच्याकडून. 2 धावा तर कंप्लीट केले. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बीमर नो. 1+2 3 धावा धावफलकावर आलेले आहेत आणि या 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 31. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मनोहर जोशी यांच्याकडून बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की अभी भी दम है. सचिन सज्ज होतात. लोअर फुलटॉसचा चेंडू होता. दोन धावा तर कंप्लीट केल्या. पंचांकडून पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. मात्र आता हा गोलंदाज 2 बिमर टाकल्यानंतर गोलंदाजी करू शकत नाही. टू प्लस 1 3 धावा 34 झाली. येस सचिन आता मात्र गोलंदाजी करू शकत नाही कारण 2 बिमर टाकून झालेले आहेत.
चला पंचांचा निर्णय हा अंतिम म्हणून खेळ सुरू करायचा आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल. येस, पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. जेवढा तुम्ही उशीर लावत असता क्रिकेट खेळायला, सामना खेळायला, तेवढी तुमची बॉडी लँग्वेज जी आहे ती निगेटिव्ह हळूहळू होत जाते. जर बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेवायची असेल तर तुमच्यामध्ये चपलता असणं आवश्यक आहे. स्पीडअप खेळ करणं आवश्यक आहे. पायांवर चेंडू आदळलेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली. यस, लेग बायचा इशारा येतो पंचांचा. या षटकातील शेवटचा चेंडू सचिनच्या जागेवर आपण पाहतोय की योगेश म्हात्रे याला पाचारण केलेले आहे गोलंदाजीसाठी. या इनिंगचा शेवटचा चेंडू, धावसंख्या 35. लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू खेळून काढलेला आहे. दुसरी धाव कंप्लीट आणि टार्गेट सेट केलेलं आहे इथे 38 धावांचं. 3 षटकं संपलेले, 37 धावा करून 38 धावांचं टार्गेट जयदुर्गा सुरे बी संघाने ठेवलेलं आहे जोशीलन भादवड संघासमोर. पुढच्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर आपण टॉस करणार आहोत आणि टॉससाठी चौथा हिरवा मानकोली ए संघाचे कॅप्टन आणि गावदेवी केवनी दिवे संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. गावदेवी केवनी दिवे संघाचे कॅप्टन आपण या. चौथा हिरवा मानकोली ए संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. जोगेनजी भगत आणि शशीजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करूया. तर मित्र हो, स्वर्गीय रूपचंद हलोजी थले टॉस बॉक्समध्ये आहोत. एक महत्त्वाचा सामना या ठिकाणी होणार आहे. त्या महत्त्वाच्या सामन्याची टॉस चौथा हिरो मानकोली ए आणि गावदेवी स्पोर्ट केवनी दिवे या दोन संघामध्ये सामना. पुन्हा एकदा टॉस आपल्याला दाखवतोय स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक आणि एका बाजूला गावदेवी चौथ्या डुंगे. गावदेवी चौथ्या डुंगे किंवा मारुती शेठ असं आपल्याला म्हणायचं आहे. कॉलिंग कोण करेल? येस, प्रमोद भोईर कॉलिंग करतील. डुंगे असं म्हणते, डुंगे आहे. प्रमोद भोईर फक्त निर्णय कळवायचा आहे. येस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नंतरचा जो सामना आहे चौथा हिरो मानकोली ए संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तू सोन्यावानी हे धन फिरमाच्या तर सामन्याला सुरुवात होत आहे. इथे जयदुर्ग सुरे बी संघाने 38 धावांचं लक्ष दिलेलं आहे. जोशी इलेव्हन भादवड संघासमोर पंडित आणि अंकुशी सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. येस, जेवणाची उत्तम सोय आज गावदेव चौथ्या डुंगे संघाच्या माध्यमातून आपण बघितली. पहिला चेंडू खाली क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय. अगदी मिड विकेटवरून स्क्वेअर लेग सीमारेषेवर चेंडूला अडवला जातोय आणि एक धावही कंप्लीट केली जात आहे. 18 चेंडू 38 धावा करायच्या आहेत जोशी इलेव्हन भादवड संघाला. काही मोठे फटके मारावे लागतील, काही सिंगल डबल ही करावे लागतील. मात्र जयदुर्ग सुरे बी संघाला रेग्युलर इंटरव्हल्सने विकेट ही घ्यावे लागतील. फुलटॉस आहे. चेंडू खाली गोविंद स्वतः येत आहेत आणि अशा प्रकारे एक चांगला झेल कलेक्ट करतायत. वेल जज कॅच.
ते मात्र ते काम लिलेया पार पाडलेलं आहे नंदेश पाटील यांनी. विजय चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, ब्लॉकमध्ये चेंडू, टायमिंग करता आलं नव्हतं फलंदाजाला, कुठे ना कुठे बॅटचा खालच्या टोला चेंडू लागला होता आणि एक धाव कंप्लीट केली गेली. 2 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अतिशय महत्वाचं षटक, पहिलं हे षटक पॉवर प्लेचं नसलं तरी मात्र अतिशय महत्वाचं. चेंडू हवे ते अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न जज केला होता स्वतः गोलंदाजाने तिथं झेल, मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये चूक करताना दिसत. कॉटन बॉल करण्याची नामी संधी चालून आली. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 38 मधून 4 धावा निघाल्या, अजूनही 34 ची आवश्यकता. विजय टू नंदू, फुलटॉस आहे, मिड ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, अडवला जातो चेंडू सफाईदारपणे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, दोन्ही फलंदाजांनी बघितलं, चेंडू व्यवस्थित पकडला गेलेला आहे, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 6 धावा धावफलकावर लागलेले आहेत. येस, गावदेव चौथ्या डुंगे संघाचे लहान जे खेळाडू आहेत त्या सर्व लहान मुलांना विनंती असेल, आपण सीमारेषेवर तैनात व्हायचंय. सर्व लहान मुलांना विनंती असेल. चेंज ऑफ पेस, ऑप्टम सोडणार हा चेंडू, पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या 7 वर पोहोचलेली. या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत विजय टू नंदू. लिडिंग एज, फर्स्ट टाइम फटका, चेंडू यष्टी रक्षकाकडे आणि कॉट बिहाइंडच्या रूपाने नंदू परततील डगआउट मध्ये. खेळाडूकडून, चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून हा झेल सुटतोय आणि झेल कोणाचा? योगेश मात्रेचा. वैजनाथ थोडा निराश आहे. ओव्हर द विकेट. हो, अगदी वेगाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता योगेश म्हात्रेचा, मात्र चेंडूची दिशा ही ओळखली नाहीये. वैजनाथने कमबॅक केलेले. एक चांगलं बॅटल, चांगल्या फलंदाज आणि चांगल्या गोलंदाजामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. चांगली लढत दोन्ही खेळाडूंमध्ये. राईट आर्म ओव्हर द स्टंप, शॉर्ट आर्म पुल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड
एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि तीही कंप्लीट. 4 चेंडूमध्ये या षटकात 6 धावा आल्या. धावसंख्या 13. धाव फलकावर लागलेली 25 ची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 2 हे चेंडू अतिशय महत्वाचे आहेत दोन्ही. हुक केलेला आहे. हवेची तात या चेंडूवर मात्र दुसऱ्यांदा झेल सुटतोय. ओ माय गॉड. एकदा केलेली चूक असते, मात्र दुसऱ्यांदा केलेली ती चूक गुन्हा ठरते. इथे दुसऱ्यांदा चूक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 15. 23 ची आवश्यकता. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. वैजनाथ समोर असतील योगेश. मिस टाइम फटका आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू निश्चितच पडेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 17. उर्वरित 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावा. कोण होईल या सामन्याचा विजेता थोड्याच वेळात आपल्याला समजेल. लालबागच्या राजाचा दमन चषकामध्ये धुवाधार पारी खेळला होता एका सामन्यामध्ये योगेश नाना. तशीच पारी खेळावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. मात्र समोर जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजालाही कमी लेखून चालणार नाही. राकेश एक महत्वाचा गोलंदाज जयदुर्गा सुरे बी संघाकडून सुरुवात करतोय. शेवटचं षटक. आपल्या फॉलो थ्रू आपल्या रनअप मध्ये चूक करतोय राकेश. पहिल्याच चेंडू टाकण्यासाठी गेला होता तर कुठे ना कुठे रनअप मध्ये चूक केली. डॉट बॉलचे डेड बॉलचा इशारा पंचांचा. चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू अगदी हॉपवाली दिली होती. कुठे ना कुठे गती परिवर्तन केलं होतं. अपेक्षेपेक्षा चेंडू हळू आला. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळाली. 5 चेंडू 20 ची आवश्यकता. किमान 3 मोठे फटके मारणं आवश्यक आहे. योगेश नाना 2 झेल सोडलेले आहेत आणि त्या सोडलेल्या झेलांचा उपयोग होतोय की नाही बघूया. अक्रॉस द लाईन पूर्णपणे बीट केलेले फलंदाजाला. काय चतुराई भरी गोलंदाजी राकेशची. मी म्हटलं होतं की राकेश एक महत्वाचा गोलंदाज आहे. समोर अग्निपरीक्षा असेल त्याच्या पुढे फलंदाजांची आणि तेच घडतंय.
2 चेंडूवर फक्त 1 धाव आलेली. उर्वरित 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. फुलटॉस आहे, चांगला फटका, मिडल ऑफ बॅट, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेलं आहे. ते क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र दुसरी धाव कंप्लीट करता येणार नाहीये. योगेश नाना अपयशी धावपाच्या रूपाने. उर्वरित 3 चेंडूमध्ये ज्ञानेश्वर कदम किती धावा अजूनही करायच्या आहेत? खूप प्रयत्न केले योगेश नानाने, मात्र षटकार मारण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची आवश्यकता. सचिन ऑन स्ट्राईक. वैजनाथ स्वतःला तयार करताना चांगला चेंडू होता. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. औपचारिकता राहिलेली आहे. या सामन्यावर विजय संपादन जवळजवळ केलेला आहे जयदुर्गा सुरई बी संघाने. एका चेंडूमध्ये 14 धावा करायचे. रेग्युलर क्रिकेटमध्ये हा कारनामा झालेला आहे, मात्र 40+ क्रिकेटमध्ये हा कारनामा कधी झालेला नाहीये. वैजनाथ तर अशा प्रकारे येथे सामना संपतोय आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय जयदुर्गा सुरई बी हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन जयदुर्गा सुरई बी. अँड हाडलक जोशीलेन बादवाड, हाडलक मनोहरजी जोशी, हाडलक योगेश नाना, सचिन, आपण इथे आलात, या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. खूप खूप आभार. गावदेव चौठ्या डुंगे संघाच्या वतीने मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच इज विजय. विजय आपण व्यासपीठावर या.